आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय कबीर वटवृक्षाची अद्भुत कथा. गुजरात प्रांतामध्ये भरूच शहराजवळ एक अंकलेश्वर गाव आहे. त्याच्याजवळ शुक्लतीर्थ नामक गाव होते, ज्यात ब्राह्मण जातीचे लोक निवास करत असत. वर्तमानात तिथे गाव नाही, कारण नर्मदा नदीने त्या गावाला चारीकडून घेरून अंकलेश्वर गावाचा संपर्क समाप्त केला, ज्या कारणाने तिथे जाण्यासाठी नावेचा वापर होऊ लागला. गाव कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन वसले. त्यावेळी विक्रम संवत 1465 म्हणजे सन 1408 मध्ये या शुक्लतीर्थ गावात 2 ब्राह्मण सख्खे भाऊ राहत होते, ज्यांची नावे अशी होती. मोठ्याचे नाव जीवा व लहानाचे नाव तत्वा म्हणजे दत्ता सुद्धा म्हणत होते. जीवाला एक मुलगी संतान रूपामध्ये प्राप्त होती व तत्वाला एक मुलगा होता. जीवा व तत्वा दोघेही प्रभुप्रेमी भक्त आत्मा होते. यांना सत्संगातून माहिती झाले की गुरुशिवाय मोक्ष होऊ शकत नाही. हा सुद्धा निश्चय झाला की पूर्ण गुरूंशिवाय पूर्ण मोक्ष होऊ शकत नाही. दोघा भावांनी खूप सत्संग ऋषी मंडलेश्वरांचे ऐकले. ज्याही संतांचा सत्संग ऐकला तर असे वाटायचे की हा पूर्ण गुरु आहे. मग पुन्हा अन्य सत्संग ऐकला तर असे वाटायचे हा पूर्ण गुरु आहे. दोघांनी विचार केला की पूर्ण गुरुची ओळख कशी करावी. ज्याचा सत्संग ऐकतो तोच पूर्ण गुरु आहे असे वाटायचे. त्यांनी निर्णय केला की एक वटवृक्षाची वडाचे झाड सुकलेली फांदी आणून मातीत गाडून टाकू आणि त्यामध्ये संतांचे चरण धुवून चरणामृत त्या सुकलेल्या फांदीच्या खड्ड्यात टाकू. ज्या संताच्या चरणामृताने ही फांदी हिरवीगार होईल तो पूर्ण संत असेल. कित्येक वर्ष ही परीक्षा चालू राहिली, परंतु निराशाच हाती आली. हताश होऊन त्यांनी मानले की वर्तमानात पृथ्वीवर कोणी पूर्ण संत नाहीच. कबीर परमेश्वरजी हे त्या शुक्लतीर्थ गावात गेले. संत वेशामध्ये परमेश्वराला तत्वाने पाहिले आणि आपले मोठे बंधू जीवाला सांगितले. जीवाने म्हटले की हा तर सडकछाप संत आहे, त्याच्याने काय लाभ होईल. जेव्हा मोठमोठ्या मंडलेश्वरांकडून काही झाले नाही, दत्ताच्या अधिक आग्रहाने म्हणतात ना, न जाणो भगवान कोणत्या रूपात भेटेल. कबीर परमेश्वरजी यांना आपल्या घरी बोलवले. सर्वप्रथम चरण धुवून चरणामृत तत्वाने सुकलेली फांदी लावलेल्या खड्ड्यात टाकले. लगेच फांदी हिरवीगार झाली. वडाच्या वृक्षाची सुकलेली फांदी चरणामृताने हिरवीगार झाली. पूर्ण सद्गुरूंना प्राप्त करून दोघा भावांना अत्याधिक हर्ष झाला. तसेच दीक्षा ग्रहण केली. दोघांनी परमेश्वर कबीरजी यांना करबद्ध होऊन प्रार्थना केली की हे प्रभू, तुम्ही आम्हाला आधी का नाही भेटलात. आमचे खूप जीवन व्यर्थ झाले. कबीर परमेश्वरजी यांनी उत्तर दिले, हे जीवा तत्वा, मी आधी देखील येऊ शकलो असतो. माझ्या चरणामृताने सुकलेली फांदी देखील हिरवी होऊ शकली असती. परंतु तुम्हाला भ्रम झाला असता की हा तर एक गल्ली बोळात फिरणारा संत आहे. होऊ शकते की ज्यांचे मोठमोठे मठ बनले आहेत, लाखो भक्त आहेत, त्यांच्याजवळ यापेक्षा अधिक भक्ती शक्ती असेल. तुम्ही तिथे तरीही भटकला असता. हा मनाचा स्वभाव आहे. माझ्याकडून दीक्षा घेतल्यावर तुमच्या मनात नुसती शंका जरी आली असती तर तुम्ही नामरहित झाला असता. तिथे गेल्याने भक्तीच नष्ट झाली असती. यामुळे मी अशा वेळी तुम्हाला भेटलो आहे की तुम्ही निश्चिंत मनाने भक्ती करून मोक्ष प्राप्त करू शकाल. परमेश्वर कबीरजी यांनी नंतर पुन्हा म्हटले की हे जीवा दत्ता, पूर्ण संताची हीच ओळख नसते. प्रश्न, हे परमेश्वर, पूर्ण गुरूंचे लक्षण सांगण्याची कृपा करा. उत्तर, परमेश्वर कबीरजी यांनी उत्तर दिले, गुरूंचे लक्षण म्हणजे ओळख. परमेश्वर कबीरजी यांनी कबीर सागरचा अध्याय जीव धर्म बोध मध्ये पृष्ठ 1960 2024 वर गुरूंचे लक्षण सांगितले आहे. चौपाई. गुरु के लक्षण 4 बखाना. प्रथम वेद शास्त्रा का ज्ञाना. दूसरा हरि भक्ति मन कर्म बानी. तीसरा समदृष्टि कर जानी. चौथा वेद विधि सब कर्मा. यह चारी गुरुगुण जानो मर्मा. भावार्थ, जो गुरु अर्थात परमात्मा कबीरजी यांचा कृपापात्र दास गुरुपदाला प्राप्त होईल, त्याच्यामध्ये 4 मुख्य गुण असतील. प्रथम वेद शास्त्रा का ज्ञाना. 1. तो संत वेद तसेच शास्त्रांचा ज्ञाता असेल.
तो सर्व धर्मांच्या शास्त्रांना व्यवस्थित जाणेल. दुसरा हरिभक्ती मन कर्मवाणी. 2. तो केवळ ज्ञानच नाही ऐकवणार, तो स्वतः देखील परमात्मा यांची भक्ती मन कर्म वचनाने करेल. तिसरे समदृष्टी करी जाणी. 3. सर्व अनुयायांसोबत समान व्यवहार करेल, तो समदृष्टीवाला असेल. तुम्ही पाहता की आश्रमात सर्व श्रद्धाळूंना एक समान खाणेपिणे, एक समान बसण्याचे स्थान. संत रामपालदासजी यांचे माता पिता, भाऊ बहीण, मुले जेव्हा कधी आश्रमात येतात, साधारण भक्ताप्रमाणे आश्रमात राहतात. चौथा भेद विधी सबकर्म. 4. चौथे लक्षण गुरूंचे सांगितले आहे की तो संत वेदात वर्णित भक्तिविधी अनुसार साधना अर्थात प्रार्थना, स्तुती, यज्ञ, अनुष्ठान आणि मंत्र सांगेल. जेव्हा ब्राह्मणांना माहीत पडले की जीवातत्वाने काशीच्या कबीर विणकराकडून दीक्षा घेऊन धर्म नष्ट केला आहे, तर त्यांना जातीच्या बाहेर काढून टाकले. दोघांचे मुलगा मुलगी तरुण झाले, त्यांचा विवाह होत नव्हता. जेव्हा परमेश्वर कबीरजी यांना माहीत झाले, तर जीवातत्वाला एक युक्ती सांगितली. युक्ती अनुसार अफवा पसरवली की जीवाच्या मुलीचा तत्वाच्या मुलासोबत विवाह होणार आहे. तेव्हा सर्व ब्राह्मणांनी मिळून म्हटले की तुम्ही दोघे खड्ड्यात जा, आम्ही दोन्ही मुलांसोबत असे नाही होऊ देणार. आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊन जाऊ आणि वेगवेगळ्या ब्राह्मणांच्या मुलामुलींशी मर्यादेने त्यांचा विवाह करून देऊ. असेच झाले. काही दिवसानंतर पूर्ण शुक्लतीर्थ गावाच्या ब्राह्मणांनी ज्ञान समजून परमेश्वर कबीरजी यांच्याकडून दीक्षा प्राप्त करून आपले जीवन धन्य केले. कबीर परमेश्वरांच्या चरणामृताने त्या वटवृक्षाची म्हणजे वडाच्या झाडाची सुकलेली फांदी हिरवीगार होऊन काही काळानंतर ते वडाच्या झाडाच्या रूपात पसरू लागले. या घटनेचा शुक्लतीर्थाच्या लोकांवर खूप प्रभाव पडला होता. जेव्हा ते गाव कुठे दुसरीकडे जाऊन वसले, तेव्हा तो वटवृक्ष म्हणजे वडाचे झाड 8 ते 9 एकरात पसरले. वर्तमानात त्याला काटून छाटून तिथे शेतीयोग्य जमीन बनवली आहे. वटवृक्षाचे वर्तमान चित्र. परंतु वर्तमानात देखील ते वडाचे झाड 2-3 एकरात पसरले आहे. त्याच्या देखरेखीसाठी तिथे एक कबीर आश्रम सुद्धा बनला आहे. सद्गुरू रामपालजी महाराजांसोबत काही भक्त सन 2000 मध्ये डोळ्यांनी पाहून आले आहेत.